केतन अग्रवाल हत्याकांड. सोशल मीडियावर जोक्स पण वास्तव अंगावर काटा आणणार. सरकारचा मोठा निर्णय, उज्ज्वल निकम मैदानात. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. फिरायला जाताना आता गर्लफ्रेंड सोबत दोरी घेऊन जा, साखळी बांधून जा, अशा प्रकारचे जोक्स, मीम्स आणि स्टेटस सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवाय. एका तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण, एका कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य, आणि त्यावर आपण विनोद करतोय. सोशल मीडियावर ट्रेंड करणारे जोक्स काही क्षण हसवतील, पण त्या आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू आणि न्यायासाठी सुरू असलेली लढाई हा विनोदाचा विषय नाहीये. आणि म्हणूनच आता या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं आहे. मंडळी, केतन अग्रवाल हत्याकांडात आता राज्य सरकारनं ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. सुरुवातीला हा अपघात असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र पोलीस तपास जसजसा पुढे गेला तसतसा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. तपास यंत्रणेनुसार हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा दावा आहे की या दोघांनी कट रचून हा गुन्हा केला. मात्र हे लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे की या आरोपांवर अंतिम शिक्कामोर्तब न्यायालयच करणार आहे. या घटनेनंतर केतन अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. त्यानंतर सरकारनं या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत फास्ट ट्रॅक कोर्टाचा निर्णय घेतला आणि सरकारची बाजू अधिक भक्कमपणे मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. उज्ज्वल निकम हे नाव देशासाठी नवीन नाहीये. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण अशा अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळं या प्रकरणातही न्याय प्रक्रियेला वेग आणि बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र या संपूर्ण प्रकरणातून आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे सोशल मीडियावर कोणतीही घटना काही मिनिटात मीम्स आणि विनोदाचा विषय बनते. पण प्रत्येक व्हायरल पोस्टच्या मागे एखाद्या कुटुंबाचं दुःख, एखाद्याचं उद्ध्वस्त आयुष्य आणि न्यायाची प्रतीक्षा दडलेली असते. त्यामुळे मत जरूर मांडा, चर्चा जरूर करा, पण संवेदनशीलता जपा. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या खटल्याकडे लागलंय. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि सरकारची कठोर भूमिका या सर्व घडामोडींमुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं आहे. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा होईल का? आणि सोशल मीडियावर अशा गंभीर घटनांवर होणाऱ्या विनोदांबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार.